चला खांडपे संघ पाठवून द्या लवकर. अन्वी स्पोर्ट्स खांडपे टीम बॅट्समन आपले लगेच पाठवून द्यायच्यात. साविंद्रा स्पोर्ट्स साविंद्र विरुद्ध अन्वी स्पोर्ट्स खांडपे मध्ये पहिली मॅच. वेरी गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. NS555 ग्रुप खांडपे आणि फ्रेंड सर्कल ग्रुप खांडपे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सरपंच चषक वन मॅन शो नितेश शेठ पाटील आणि विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत चिंचिवली खांडपे सौभाग्यवती मोनिकाताई नितेश पाटील यांच्या कार्याची दखल घेणाऱ्या आणि कार्याचा गुणगौरव करणारी क्रिकेटची दमदार स्पर्धा. मॉर्निंग सेशन सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामधून आजच्या दिवसातील पहिलाच सामना आपल्या भेटीस आलेला. 4 वेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपती गणरायाला प्रथमतः वंदन करतोय. अखंड हिंदुस्थानात सराध दैवत राजे शिव छत्रपती आणि शंभूराजांना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करतो. खांडपे गावाच्या ग्रामदेवते चरणी नतमस्तक होतो. आगरी कोळी कुणबी समाजाची कुलस्वामिनी आई एकविरेला वंदन करतो आणि शेतकरी प्रकल्पग्रस्तांचे हक्काचे नेते, चळवळीचं आणि सामर्थ्याचं संघर्षाचं दुसरं नाव दिवंगत लोकनेते स्वर्गीय दीपा पाटील यांचे विनम्र स्मृतीस अभिवादन करून मी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. अन्वी स्पोर्ट्स खांडपे आणि साविंद्रा स्पोर्ट्स साविंद्रामधून जो संघ जिंकल त्यांना बाय मिळेल. सो जनुमान दोन्ही संघ आपला एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं अनिवार्य आहे, लक्षात ठेवा. मनीष आणि ओम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सलामीची जोडी, आघाडीची जोडी, आरंभी आणि प्रारंभी जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. चला सामन्याला आपण सुरुवात करायची. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. शो द गुड गेम अँड शो द क्वालिटी क्रिकेट. चांगले क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. बॉल पडण्यापूर्वी खांडपे संघ अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये नसेल तर जरी तुम्ही ऑर्गनायझरच्या भूमिकेमध्ये असाल तरी देखील तुम्हाला पेनल्टी लागेल, या गोष्टीची नोंद घ्या. डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑन समोर स्ट्रेट डीप मध्ये मिड विकेट. पॉवर प्लेचा पहिला षटक, कव्हर ड्राईव्ह, लाजवाब. व्हॉट अ क्लासिकल ड्राईव्ह. क्लास दाखवलाय क्रिकेटचा, मादक सौंदर्य दाखवणारा फटका कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आजच्या दिवसाची सुरुवात चौकाराने. अन्वी स्पोर्ट्स खांडपे या संघाला 2 धावांची पेनल्टी इथून आम्ही जाहीर करत आहोत. साविंद्रा स्पोर्ट्स साविंद्रा संघ जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरेल तेव्हा 2 धावांसहितच तो संघ मैदानाच्या आतमध्ये उतरेल. फुल टॉस होता, पुन्हा ड्राईव्ह करायचा होता कव्हरला. ऑफसाईड रिजन मध्ये पूर्ण गॅप आहे, सो तिथे त्या गॅप मध्ये एक्झिक्युशन करण्याचा प्रयत्न त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला जरूर. इनफिल्ड मध्ये शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन, समोर पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ आणि डीप मध्ये ऑन साइडला 2 फिल्डर. फटका चांगला आहे गॅप मध्ये, कव्हर पॉइंट, बॉल अडवलंय सुदैवानं. सिंगल मिळेल फक्त. ओम आला स्ट्रायकिंग एंडवरती. खांडपेचा पवन केने, ज्युनियर पवन केने ऑफ खांडपे सध्या ओम स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. एखादा षटका जर लगावला तर कदाचित इन्स्टंटली मॅच संपण्यानंतरच लगेच रील्स आपल्याला इंस्टाग्रामवरती अपलोड झालेली पाहायला मिळू शकते. फुल टॉस ऑन साइडला बीमर आहे, पंचांनी नो घोषित केलाय आणि 2 धावा सहज मिळतील. रिव्ह्यू नाहीये कोणत्याच संघाला.
दादा आमचा काही प्रश्न नाही त्यामध्ये, आमची इन्व्हॉल्वमेंटच नाहीये. त्यावरती 2 धावांची मोहर, 3 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 धावांनी धावफलक पुढे. टोटल स्कोरबोर्ड वरती नियाशू गायकर आम्हाला सांगतात 8 धावा. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. बॉडी लाईन वरती ओम घाई करतोय धाव घेण्याची. एक धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता पण तो धाडस करता आला नाही. इट्स अ वॉलेट डिलिव्हरी. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये आपण पाहत आहोत. निर्धाव चेंडूची झालेली सांगता. अन्वी स्पोर्ट्स कांडपे विरुद्ध चाविंद्रा स्पोर्ट्स साविंद्रेमध्ये ही लढत आपण पाहत आहोत. मॉर्निंग सेशन पहिला सामना फटका सुंदर आपल्याला पाहायला मिळाला. ब्युटिफुल एक्झिक्युशन. एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. ज्युनियर पवन केरे ऑफ कांडपे. ओमचा बॅटमन चौकार. सुंदर एक्झिक्युशन आपल्याला पाहायला मिळालं. चौकार आपण पाहतो ओमचा बॅटमन आलाय. ऑन साईडला वळवला फटका चांगला. स्क्वेअर लेगला गॅप मोठा आहे. पॉवर प्ले ते षटक सुरू आहे आणि त्याचा फायदा मिळेल. आलेले 2 चौकार ओमचा बॅटमन या संघाच्या धावसंख्येला आकार देत असताना आपल्याला पाहायला मिळाले. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आत्मदरम्यान पूर्ण झाला. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. धावसंख्या धावफलकावरती 16 बिनबाद 16 विदाउट एनी लॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर. अन्वी स्पोर्ट्स कांडपे. तर सराज पुढील सामना जय हनुमान पुंडस संघाचे संघ कर्णधार आणि रियांश स्पोर्ट्स साबे टीमचे कॅप्टन आपण देखील तयार आहे. आणि त्यानंतर जय गावदेवी कांडवल आणि गावदेवी कोळिवली. चला चला जास्त वेळ घेऊ नका. षटक क्रमांक पहिलं पूर्ण. एंड ऑफ दी फर्स्ट वॉज 16 रन्स ऑन बोर्ड विदाउट एनी लॉस.
कोणत्या प्रकारची विकेट गमावली नाहीये अन्वी स्पोर्ट्स खांडपेनं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 16 धावा पटलावरती आपल्याला पाहायला मिळतात. पंच खुणवतात की गोलंदाज मात्र त्यांचा डाव्या बाजूने गोलंदाजी करतील. फिरकी आक्रमण आणि नेहमी फिरकीपट्टू हे किफायतीशीर आपल्याला पाहायला मिळाले. शॉर्ट रन अपने बॉलिंग मार्कमध्ये सज्ज होत आहे. षटक क्रमांक 2 चेतन यांना आपण पाहत आहोत. बॉल तयार, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, हलक्या हाताने खेळला फटका पॉइंटच्या दिशेनं. सिंगल मिळेल, दुसरीचा प्रयत्न आणि येस डेफिनेटली 2 मिळतील. सुपर रनिंग बिटवीन द विकेट. पण काय घडलंय, फलंदाज सहमत, पंच सहमत अपील सोबत. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सेफली पोहोचलेले नाहीयेत. एका क्षणासाठी असं वाटलं की पोहोचतायत की काय, पण थोडे थांबले काही अंशी आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर यष्टांवरती बॉल लावला गेला. पहिल्या विकेटचं पतन धावचेच्या स्वरूपात. धक्का क्रमांक पहिला लागला बॅटिंग करत असताना अन्वी स्पोर्ट्स खांडपेला. आणि यावेळेस मात्र काय घडलंय बघा, निर्णय काय असेल समीर सर एक्झॅक्टली आता? 4 धावा. येस, बघा जो मध्ये टॉवर आहे त्याला खाली लागला बॉल, त्या लाल पडद्याच्या खाली जर लागला आणि बॉल आतमध्ये थांबला तर धावून धावा आहेत, लागून बाहेर गेला तर 4 आणि त्याच्या वर लागला तर 6. ऑन साईडला स्विंग करण्याचा प्रयत्न, ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाला होता, फलंदाज दूर ठेवला गेला. वाईड लाईनची गाईडलाईन पकडून मॉडर्न डे क्रिकेटमध्ये गोलंदाज नेहमी गोलंदाजी करत असतात आणि तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं सध्या तरी. चांगला बॉल चौकारानंतर कमबॅक करतोय गोलंदाज चेतन. सॉफ्ट आणि फक्त पॉइंटला पुश केलंय. पुश करो आणि खुश राहू ही भूमिका साकारले. कॉल करतात मोहित एक्झॅक्टली काय, सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे 22-22. ओम आणि मयूर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आता 3 खेळाडू तिकडे दिसतात पुढे. ऑन साइडला व्हॉट अ शॉट, क्या बात है, लाजवाब टायमिंग. बॅकफुटाला पॉवर जनरेट केली आणि पॉवर पॅक हिट लगावलाय. फोमनं मारलाय, खेचून मारलाय, षटकार. तर चला थोडं फास्ट खेळा. बॉलिंग मार्क मध्ये आता गोलंदाज
निखिल आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर हेल्दी रनरेटने धावा बनल्यात. मॉर्निंग सेशनला 28 धावा तब्बल धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मॉर्निंग सेशनला या मैदानावरती धावा होतात हे आपण पाहिलंय. आणि आज ते चित्र आपल्याला पाहायला मिळालं. ओपी ऑन साईडला खेळला फटका चांगला डीप मध्ये फिल्डर आणि खराब फिल्डिंग. काय घडलंय बघा तिकडे डीप मध्ये फिल्डर होते, बॉलला अडवलं जाऊ शकत होतं पण तिथे मात्र लेझी अप्रोच आपल्याला पाहायला मिळाला आणि बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार आणि धावा संख्या पुढे 32. हुयांश 11 चावे आणि जनवान पुंडास कॅप्टन. चला आपण लगेच कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण उपस्थित नसाल तर पॅनल्टी तुम्हाला लागेल. या गोष्टीची नोंद घ्या. कदाचित षटकांमध्ये कपात केली जाऊ शकते जर दोन्ही टीम कॅप्टन उपस्थित नसतील तर, कारण 12 संघ आपले खेळतात स्पर्धेमध्ये. सो वेळेवरती खेळणं फार गरजेचं आहे. तिसरं षटक आता सुरू झालं आणि धावा 32 आहेत. वेगवान प्रचंड गती आपल्याला पाहायला मिळाली. बॅटस्विंग जोरदार होता पण चेंडू आणि बॅटचा मात्र कोणताही संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही. आणि ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण लावलं गेलंय अगदी आपण पाहतो. शॉट फाईन आहे, पॉइंट राहत आहे. फ्लाइंग स्लीप लाईक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतोय. पॉइंटला फिल्डर डीप मध्ये होते ते आता कव्हरला आल्यात. थोडासा बदल फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये. डीप मध्ये आता बॉल चालला मिड विकेट वरून फिल्डर येतील, उचलतील, फेकतील. तत्पूर्वी फक्त एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धावा संख्या पुढे टोटल 33 धावा. NS 555 ग्रुप अगदी आपण पाहिलं तर ज्यांच्या माध्यमातून या दमदार स्पर्धेचं आयोजन फटका फसलाय. ओमची विकेट डोक्यात आहे, झेल टिपलाय आणि इथे मात्र आपण पाहतो विकेटचं पतन होत असताना महत्वपूर्ण फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलाय. ज्या फलंदाजानं आतापर्यंत चांगली कामगिरी केली होती, जूनियर पवन केने ऑफ कानपे. ओम मैदानाच्या बाहेर आणि स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. ज्यांच्या कार्याचा गुण गौरव करणारी क्रिकेटची दमदार स्पर्धा आहे ते आमचे वन मॅन शो. रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा आहे र, असं कुठलं गाव नाही र जिथं आमच्या नितेश पाटीलचं नाव नाही र. मोस्ट वेलकम नितेश दादा. आपल्या स्पर्धेच्या वतीनं मॉर्निंग सेशन मध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या समवेत आदरणीय विनोदजी तारे साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. आणि याच दरम्यान आपण पाहतो मान्यवरांचं शुभागमन होत असताना ही मान्यवरांची मांदियाळी आज आमचे नितेश दादा पाटील असतील त्यांच्या प्रेमा खातीर हे सगळे मान्यवर आज मात्र इथे उपस्थित राहिले आहेत. अगदी आपण पाहतो आमच्या मंचाच्या दिशेने वाटचाल करत असताना आदरणीय योगेश हजारे साहेबांना आपण पाहतोय आणि त्यांचा संपूर्ण ताफा, मित्र परिवार अगदी त्यांच्या समावेत आलेला आहे. या सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. योगेश दादा आपलं नितेश दादा पाटील यांच्या मेगा शो मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांच्या समावेत जितेंद्रजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत, मनोहरजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत आणि दीपकजी पाटील साहेब, निलेशजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत आणि प्रमोदजी हजारी साहेब. या सर्व लाडक्या मान्यवरांचं वन मॅन शो नितेश शेठ पाटील यांच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वाईट बॉल, एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धावाने धावफलक पुढे 34. नुकत्याच आलेल्या मान्यवरांच्या माहितीसाठी यजमान आणि मेहमान हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला यजमान संघ अन्वी स्पोर्ट्स कानपे तर दुसऱ्या बाजूला साबिंद्रा स्पोर्ट्स साबिंद्रा. ही लढत आपल्याला पाहायला मिळते. कोला टाकलाय, जड मध्ये गोलंदाजी केली जाते. यॉर्क लाईन चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्यपूर्वक अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं इथून पुढे फार गरजेचं असेल. साबिंद्रा स्पोर्ट्स साबिंद्रेला धावा संख्या 35, षटक क्रमांक 3 आणि या षटकातील अंतिम चेंडू शिल्लक असेल.
बॅटची हेल्दी एज आहे. बॉल मागे चाललाय. शॉर्ट थर्ड मॅनला बीट आणि बॉल डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन मॅन शो. चौकार. मोठी एज लागली बॅटची. जोरदार बॅट स्विंग येतं. गतीचा वापर केला गोलंदाजाचा. चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 39. 3 ओव्हरचा कॅच संपला. 39 धावा धावा फलकावरती. टी शर्ट देखील वेगळे आहे. खांडपे टीमच्या खेळाडूंचा ड्रेस कोड देखील सेम नाहीये. सो काय ऍक्शन ते आमचे आयोजक घेतील. नो डोंट वरी. चामिंद्रा स्पोर्ट्स चामिंद्रा संघ आपण कोणती चिंता करू नका. योग्य ती ऍक्शन यजमान संघ जरी असला तरी त्यांच्या विरोधात घेतली जाईल. अगदी आपण पाहिलं तर आदरणीय योगेशजी हजारे साहेब यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी खांडपे संघाच्या फलंदाजांना अगदी पारितोषिक आहे. 500 रुपयांचा पारितोषिक असेल. इच अँड एव्हरी सिक्सर प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. जय हनुमान पुंडस आणि रियांश स्पोर्ट्स चावे दोन्ही संघ कर्णधार आपण त्याला 39 झालेल्या 39. आणि प्रत्येक चौकाराला देखील 500 रुपयांचा पारितोषिक आहे. क्या बात आहे. चौकार षटकार लगावले तर बक्षीस मिळतील. आणि यावेळेस मात्र फटका चांगला आहे. प्रेक्षक कक्षामध्ये चाललाय बॉल. पहिल्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. 6चा इशारा तिकडे करतात पण पडदा सिक्सर आहे. लक्षात ठेवा पडदा सिक्सर आहे. तिकडे कोणतीही लाईन नाहीये. पडदा सिक्सर आहे. मग 4 धावा असतील. येस. यतीन गोलंदाजी मागवत येतो. शेवटचं षटक अंतिम षटक हाताळण्यासाठी आणि स्वागत त्याचे केले चौकारानं. 3 गोलंदाज आले. विकी, निखिल आणि यतीन तिघांचं स्वागत चौकारानं केलं. एकमेव चेतन डॉट बॉलनं सुरुवात करतो आपल्या षटकाची. थोडीशी फिल्डिंग मध्ये आता फेरबदल आपल्याला पाहायला मिळतात. ऑनसाइड पॅक 4 खेळाडू ऑनसाइडला डीप मध्ये. समोर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन, काउ कॉर्नर, मिड विकेट, स्क्वेअर लेग, फाईन लेग, 30 सर्कल जात, शॉर्ट थर्ड, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट स्वीप कव्हर आणि डीप मध्ये लॉंग ऑफ. बरोबर तयार. पुढचा बॉल स्लोअर वन डिलिव्हरी. पाया टाकलाय. लाऊड अपील. इम्पॅक्ट इन लाईन. हिटिंग विकेट. प्लम 3 यष्टांच्या मधोमध सापडला. विकेटच्या बदल मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक धक्का लागला. बॅटर राजेश मैदानाच्या बाहेर. आपल्या रॉयल मंचावरती अगदी आपण पाहिलं तर आज या सकाळच्या सत्रामध्ये सर्व मान्यवर उपस्थित आहेत. आदरणीय योगेशजी हजारे साहेब, त्यांच्या समावेश जितेंद्रजी पाटील, दीपकजी पाटील, मनोहरजी पाटील, सुधीरजी पाटील, शैलेशजी पाटील, गजाननजी पाटील, रवींद्रजी पाटील, अमरजी पाटील, प्रदीपजी, प्रमोदजी हजारे, पंडितजी शेला आणि जगदीशजी तारे या सर्व मान्यवरांचं क्रिकेटच्या या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये वन मॅन शो नितेश शेठ पाटील यांच्या वतीनं आम्ही तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. षटक क्रमांक 14 आणि अंतिम षटक प्रगती पथावरती असताना विकेट मिळवले यतीनं. प्लम LBW ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉटरमॅनचा वापर चांगला केला. यावेळेस मनगटी सहाय्यानं डीपमध्ये मिड विकेटला चेंडू वळवला गेला. सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे टोटल स्कोरबोर्डवरती आमचे स्कोर मित्र न्यायशू गायकर आम्हाला कळतात. 44 धावा धावा पटलावरती आपण पाहत आहोत. 44 रन्स ऑन दी बोर्ड. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. तयार. बॉलिंग मागवती. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. काही पर निगाय, काही पर निशाणा, पण फायदा झाला बॅट्समनला. कदाचित दुसरीसाठी पलटू शकतात आणि 2 मिळतील सहज. 2 धावा इथे मात्र अंकित केल्या जातात. धाव धाव इथे महत्वाची आणि प्रत्येक धाव इथे वेगानं धावून घेण्याचा प्रयत्न फलंदाजांचा सुरू आहे. धावांसाठीची धाव मैदानाच्या आतमध्ये. धावफलक आता 46 वरती. 46. सरळ बॅटन लॉफ केलाय. मिस्टर आमिंग बॉल अवे मध्ये डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत. वाईडिश लॉंग ऑन काव कॉर्नर रिजन मध्ये. टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. आणखीन एक धक्का लागला बॅटिंग करत असताना अन्वी स्पोर्ट्स कांडपेला. आता मात्र आपण पाहिलं तर
4 विकेट इथे गमावलेल्या आहेत. प्रथमेश आला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. साविंद्र विरुद्ध अन्वी स्पोर्ट्स कानपे मध्ये ही लढत. खेळाचं पूर्वार्ध पहिली इनिंग आणि पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना कानपे संघ मोठ्या धावा संख्येकडे वाटचाल करतोय. ओ व्हॉट अ ग्रेट एफर्ट. प्रयत्नांची पराकाष्ठा आपल्याला पाहायला मिळाली. टायमिंग मध्ये जम्प केलंय आणि रनआउटची विकेट मिळेल. शेवटच्या बॉलवरती धावचीच्या स्वरूपात फलंदाज झाल्या बाद दुसऱ्या धावेच्या शोधामध्ये विकेट मिळाली. डाव संपला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव पटेलावरती आपल्याला पाहायला मिळाली 47-47 आणि पाठलाग आता होईल 48चा. चला पुढील सामन्यासाठी दोन्ही संघांनी तयार राहा. टॉसची प्रक्रिया इथे आपण पूर्ण करत आहोत. एका बाजूला रियांश 11 साबे आणि जय हनुमान पुंडस दोन्ही संघ कर्णधार. लगेचच आपण टॉस का बॉस या कक्षामध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. यापूर्वी देखील आम्ही ऑलरेडी 2 वेळा अनाउन्समेंट केली आणि आता फायनल वॉर्निंग. पुंडस संघाचे हे संघ कर्णधार आम्हाला जोडले गेलेले आहेत. सो रियांश 11 सावे संघ कर्णधार आपण देखील जोडले जायचं आहे. डाव संपला पहिला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव पठेलावरती 47 आणि 48चं टार्गेट. आपल्या रॉयल मंचावरती आपले सर्व मान्यवर इथे उपस्थित राहतात. आज या सकाळच्या सत्रामध्ये आमच्या मुख्य मान्यवरांची उपस्थिती आज आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवते आहे. या सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा वन मॅन शो नितेश दादा पाटील यांच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आणि एक जो चौकार लगावला होता त्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. राजेश पाटील आपण या जरा मॅच झाल्यावरती. ओके तर या मंचावरती आपण सन्मान करणार आहोत. खरं तर आज या सकाळच्या सत्रामध्ये ज्यांची मुख्य उपस्थिती आपल्याला मंचावरती पाहायला मिळते रॉयल मंचावरती हे सर्व रॉयल मान्यवर आदरणीय योगेश शेठ हजारे साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती करणार आहोत. मी विनंती करेन येस या स्पर्धेचे जनक ज्यांच्या स्वप्नातून साकारलेली ही क्रिकेटची स्पर्धा आहे वन मॅन शो आमचे नितेश दादा पाटील आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण आपल्या रॉयल मंचकावरती करायचा आहे. आज हे सर्व दमदार पाहुणे येऊन आपल्या व्यासपीठाची शोभा वाढवताना आपल्याला पाहायला मिळाले आणि उपस्थित मान्यवरांचा यथोचित मान सन्मान आपल्या स्पर्धेच्या वतीने आपण इथे पार पाडणार आहोत. दोन्ही संघ कर्णधार आपल्याला जोडले गेलेले आहेत. एका बाजूला आपण पाहत आहोत जय हनुमान पुंडस आणि रियांश 11 साबे संघ देखील इथे उपस्थित झालेले आहेत. या सन्मानानंतर आपण टॉसची प्रक्रिया करून घेऊयात आणि त्यानंतर पुन्हा एकदा उर्वरित सन्मानांकडे आपण वळूयात. पण सध्या आपण आपल्या मंचकावरती पाहत आहोत हे दमदार व्यक्तिमत्व, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आणि आमच्या नितेशदादा पाटील यांच्या प्रेमा खातीर, त्या बांधिलकी खातीर, त्या आपुलकी खातीर आज या सर्व मान्यवरांची मुख्य उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मी विनंती करेन योगेश हजारे साहेबांना आणि आमचे नितेशदादा पाटील यांना विनंती असेल की प्रथमतः आपण टॉस करून घेऊ, त्यानंतर उर्वरित सन्मानांकडे वळू, कारण दोन्ही कॅप्टन तिकडे आलेले आहेत. टॉस कॉइन चला. येस विनंती आहे दादा आपण या. मान्यवरांना मी विनंती करत आहोत की आपण यायचं आहे की टॉसची प्रक्रिया इथे दरम्यान पूर्ण केली जाईल. आपला खासदार आणि आपला सरपंच या नाण्याच्या 2 बाजू स्पेशल टॉस कॉइन या सरपंच चषकासाठी इथे मात्र आपण पाहतोय अवेलेबल केला आमच्या आयोजकांनी. स्वर्गीय बारकू पाटील व स्वर्गीय जाईबाई पाटील यांच्या स्मरणार्थ हे टॉस बॉक्स आपला सरपंच आणि आपला खासदार बाळमामांचे निकटवर्ती आमचे नितेश शेठ पाटील. टॉसची प्रक्रिया आपण इथे पूर्ण करतोय. मुख्य मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जाईल महत्वपूर्ण सामन्याचा टॉस. आपला सरपंच कॉल केलाय, बराच दूर गेलाय टॉस. आपला सरपंच झालाय. मान्यवरांना विनंती की आपण आमच्या रॉयल मंचावरती पुन्हा एकदा विराजमान व्हायचंय. या सर्व मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने पुन्हा एकदा स्वागत करतोय. सर्वांना विनंती की आपण पुन्हा एकदा मंचावरती विराजमान व्हायचंय. टॉस इथे जिंकलेला आहे तो अगदी आपण पाहतोय रियांश स्पोर्ट्स साबे संघ कर्णधारानं. मॉर्निंग सेशन आहे, सकाळचं सत्र आहे
सकाळच्या सत्रात बहुतांश वेळी आपण धाबा बनत नाही असं पण पाहतो. आज या मैदानावरती भरपूर धाबा बनल्यात. टॉस जिंकलाय, महत्वपूर्ण निर्णय का असेल? क्षेत्र करू. मुख्य प्रवेशद्वारातून जेव्हा आत आलात, क्रीडांगणावरती पहिलं पाऊल ठेवलं, लक्षवेधी ट्रॉफीज आणि हे संपूर्ण आयोजन काय वाटलं, काय सांगाल आयोजनाबाबत? खूप मस्त आयोजन केलंय आणि आम्हाला खेळायची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. यंदाच्या हंगामामध्ये संघाचा परफॉर्मन्स कसा सुरू आहे? तुम्ही खुश आहात का? सॅटिस्फाईंग परफॉर्मन्स दिलाय का संघानं? सर बोलायचं गेलं तर गेल्या वर्षी आमचा संघ एकच संघ होता, पण यावर्षी कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग झाली म्हणून 2 संघ झालेत. पण आज पुन्हा एकदा पोरांना रिक्वेस्ट केली, पण आज शब्दाखातीर आलेत पोरं, पण अजून खेळतील नाही खेळतील याची गॅरंटी नाही. माझी अशी इच्छा आहे की त्यांनी एकच टीम बनवून खेळावी यापुढे, कारण की वर्ष सरला सगळे काय दुःख सुख असेल ते विसरून जावा आणि नवीन वर्षाला सुरुवात करावा. क्या बात आहे, भरपूर चांगलं वक्तव्य केलं आपण. काय सांगाल? टॉस महत्वाचा होता, टॉस गमावलाय. जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता? जिंकला असता तर आम्ही बॅटिंगच घेतली असते. मनासारखं होतंय, बॅटिंग करायची आहे, मॅच देखील सुरू होते. काय सांगाल एकंदरीत कितपत धावांचं टार्गेट मनामध्ये सेट केलंय? 50+ असेल. खूप शुभेच्छा तुम्हाला देखील मॅचसाठी. फार चांगलं वक्तव्य केलं. खरं तर चाबे संघाच्या संघ कर्णधाराने वर्ष सरलंय, त्यामुळे जे काही मनामध्ये आहे ते सगळं विसरून आपण पुन्हा नव्या वर्षाची सुरुवात नव्या जोशानं करू आणि यंदाचं पर्व आपण गाजू हे सांगत असताना चावे संघाच्या संघ कर्णधाराने सगळ्यांना रिक्वेस्ट केले त्यांच्या खेळाडूंना, आणि कुठेतरी आपण देखील याचा विचार करा आणि एकत्र येऊन पुन्हा खेळा. भरपूर साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना मी देतोय. आणि टॉस बॉक्समधून माहिती चावे संघाने जिंकला टॉस आणि प्रथम स्वीकारली आहे ती गोलंदाजी. तुम्ही पाहतात सरपंच ट्रॉफी 2025. कुठेही जाऊ नका, एकत्र पाहत राहा क्रिकेटचा हा थरार. कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन. मायक्रोफोनवर इन्व्हाइट करतोय भिवंडीचे लोकप्रिय आणि नामवंत समालोचक आवाज झोन नांदुरकीचा समीरजी ठाकरे सर यांना. पण तत्पूर्वी आदरणीय सुभाषजी बैराम तारे साहेबांना मी विनंती करेन की आपण आमच्या मंचावरती या. आपल्या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. Check. Yes, thank you so much, Prathamesh. Good morning, all of you. Across the line of फटका मिड विकेटच्या दिशेनं धाव घेण्याचा प्रयत्न राहिला आणि 2 धावा सहजगत्या तेथे पूर्ण केल्या जातात. मॉर्निंग सेशन पासून आजही मोठ्या संख्येने मान्यवर आदरणीय जितेंद्र पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. मी नितेश पाटील वन मॅन शो आपल्याला विनंती करतोय की आपण आपल्या शुभासे जितेंद्र पाटील यांना आपण सन्मानित करावं. पंच काहीतरी सांगतायत. पहिल्याच दिवसापासून पाहुण्यांची रेलचेल तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळाली. हे प्रेम खऱ्या अर्थानं या कांडपे गावावरती आणि क्रिकेट या खेळावरती आपण बघतोय, आणि या प्रेमाखातर या प्रेमापोटी आज ही सर्वच उपस्थिती खरं तर आपल्यासाठी प्रार्थनीय होती. त्यानंतर आदरणीय दीपक पाटील यांनाही येथे सन्मानित केलं जाणार आहे. पहिला सामनाच्या दुसऱ्या दिवसामधील तुम्ही बघतायत साविंद्रा स्पोर्ट्स साविंद्र आणि त्यांच्या विपक्षामध्ये लढत तुम्ही पाहतायत ती खांडपे संघ अर्थातच अन्वी एंटरप्राइजेस खांडपे टीम. ओव्हर द विकेट. ओ बॅटची कडा बॉल मागे फाईन लेगच्या फिल्डरला बीट करत असताना निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या दिशेनं वेगानं सरसावतोय, जाईल सीमारेषेच्या पलीकडे. येत आहेत धावा 4 चौकार. सन्माननीय दीपक पाटील यांना येथे सन्मानित केलं जाणार आहे. दिलीप पाटील यांच्या शुभासे आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. मित्रांनो, ही जी स्पर्धा तुम्ही पाहतायत खांडपे चिंचवलीच्या विद्यमान सरपंच सौभाग्यवती मोनिका नितेश पाटील मॅडम ज्यांच्या सन्मानार्थ आणि त्यांच्या नावानं या स्पर्धेचं आयोजन भावी सरपंच म्हणून आज आपण नितेश पाटील यांच्याकडे पाहतोय, त्या आशेच्या नजरेनं पाहतोय आणि त्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. आणि याच दरम्यान विकेटची संधी होती, झेल सुटलाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकांकडून थोडीशी चुकी आपल्याला बघायला मिळाली, परंतु अशा चुका तुम्हाला टाळाव्या लागतील या स्पर्धेमध्ये पुढे जायचंय तर. ऑलरेडी 4 रन्सच्या पेनल्टीसह संघ खेळतोय मैदानामध्ये. टार्गेट असणार आहे ते टार्गेट असेल
48 धावांचं लक्ष्य या ठिकाणी पार करायचं. 48 रन्स टू विन. परंतु पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा आम्ही पेनल्टीच्या देखील ऍड करणार आहोत, याची नोंद घ्या. आदरणीय मनोहर पाटील यांनाही सन्मानित केलं जाईल. दिलीप पाटील यांच्या शुभास्याने यावेळेला चांगला झेल पकडलाय. एका बाजूने मैदानात चांगला खेळ सुरू आहे. अतिथींचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि बघूया आता दुसऱ्या दिवसामधून कोणता संघ सेमी फायनलसाठी पात्र ठरतोय, क्वालिफाईड ठरतोय. कारण कालचा दिवस गाजवला तो अर्थातच विरेन स्पोर्ट जय बजरंग भावाले या संघाच्या माध्यमातून चांगला खेळ तुम्हाला बघायला मिळाला. अंतिम 3 मध्ये पोहोचणारा तो संघ होता आणि सन्माननीय मनोहर पाटील यांना आपण सन्मानित करतो. त्यानंतर आदरणीय सुधीर पाटील यांनाही विनंती असेल की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. मोठं लक्ष सेट केल्या सकाळच्या सत्रामध्ये. राजन पाटील यांच्या शुभास्ते आपण सन्मान या ठिकाणी करत आहोत. दहा धावा धावफलकावरती 10 ऑन दी बोर्ड नाव. शैलेश पाटील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. ओहो, डिरेक्ट बॅटर गॉन. प्रमोद हजारे यांचा आता या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी त्यांना विनंती करतोय, नितेश पाटील या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार आपण आपले शुभास्य प्रमोद हजारे यांना या स्पर्धेमध्ये सन्मानित करायचं आहे. उपस्थित मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या संख्येने ही मान्यवर मंडळी या स्पर्धेचा आनंद घेत असताना, सरपंच चषकाचा आनंद घेत असताना तारीख क्रीडांगण खांडपे इथून आपण ही स्पर्धा सध्या अनुभवतोय. धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला 10 धावा आणि 4 धावा पेनल्टीच्या आपण ऍड करतो. कारण टॉस मला वाटतं की लेट रिपोर्टिंग, माफ करा, 12वा खेळाडू नव्हता आणि ड्रेस कोड हा तुम्हाला सेम करावा लागेल ड्रेसिंग, आणि त्याच्याचमुळे 4 धावांची पेनल्टी. बघा, घरचा संघ आहे परंतु नियम हे सर्वांसाठी सारखे आहेत. रवींद्र पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनोद तारे यांना विनंती करतोय, माजी सरपंच, आपण आपले शुभास्य रवींद्र पाटील यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. काटपे चिंचवलीचे माजी सरपंच विनोदजी तारे यांच्या शुभास्य आपण रवींद्र पाटील यांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. त्यानंतर आदरणीय अमर पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती आहे की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. नेक्स्ट मॅच मध्ये रियांश 11 चावे आणि त्यांच्या विरुद्ध जय बजरंग पुंडास असा सामना तुम्हाला बघायला मिळेल. पुन्हा एकदा अमर पाटील यांचा सन्मान इथे केला जातो. मी पुन्हा विनोदजी तारे आपल्याला विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्य त्यांना सन्मानित करावं. सरपंच चषकाचा थरार आपण अनुभवतोय. दुसऱ्या दिवसातील खेळ सुरू झाला आणि दुसऱ्या दिवसातील पहिलाच सामना ते जबरदस्त खेळ साकारले. अन्वी एंटरप्राइजेस खांडपेनं मोठं टार्गेट सेट केलं, परंतु आता त्याच्या प्रत्युत्तरामध्ये चामिंद्राचा खेळ चांगला राहणार का? जगदीश तारे यांना देखील सन्मानित केलं जाणार आहे. बॅटच्या हातली कडा होती, स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळते. जगदीश तारे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी राजन पाटील यांना विनंती करतोय की आपण आपले शुभास्य जगदीश तारे यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. गावातील ग्रामस्थ मंडळ असेल, कालच्या दिवसापासून गावकऱ्यांनी देखील चांगली हजेरी लावली आणि या स्पर्धेची शोभा वाढविली. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या मार्गस्थ आणि धावफलकावरती 16 धावा तुम्हाला बघायला मिळत आहेत. 48 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना
आलेल्या सर्वच पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता जाऊया मैदानाकडे. पूल केलाय, शॉट ऑन पूल, ऑन साइडला फिल्डर उपस्थित, झेल पकडलाय, धक्का लागेल आणखी एक. साविंद्रा स्पोर्ट्स साविंद्रा संघाला बोनिश बॅक टू डग आउट. ओम शेंडेनं त्या ठिकाणी झेल पकडले आणि आज बॅटिंग ही फार सुंदर त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. 16 धावा वैयक्तिक त्याच्या बॅटमधून आल्या आणि धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 16 असताना हा तिसरा धक्का लागलेला आहे साविंद्रा स्पोर्ट्स साविंद्रा संघाला. कुशल पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. हो यावेळेला ऑन साईडला टर्न केल्या, बॉल डीप मध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. मिळेल फक्त एकच धाव आणि एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 17 धावा, 17 रन्स ऑन द बोर्ड नाव. चांगला प्रेशर आता चांगला दबाव टाकण्याचा प्रयत्न केला घरच्या मैदानावर आन्वी एंटरप्राइजेस खानपे संघानं. सुरुवातीला टॉस झाला त्यावेळेला चर्चा करत होतो कॅप्टन सोबत की बॅटिंग निवडली, खेळाडू कमी होते आणि खरं तर ती बॅटिंग योग्य निवडली असंच आपण म्हणूया. ज्या प्रकारे त्यांनी धावा बनवल्या पहिल्या सत्रामध्ये. शॉट ऑफ लेन बॉल ऑन साइडला खेचलाय, बॉल फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर येतोय. संघर्षमय षटकार. हाफ ट्रॅकर आणि सरळ भिरकावून दिल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा टावरिंग सिक्सर. कारण या फटक्यांची गरज आहे, हे मोठे फटके येणं गरजेचे आहेत आणि या षटकाराच्या मदतीने 23वा स्कोर कार्ड वरती या ठिकाणी लागलाय. 23 रन्स ऑन द बोर्ड नाव. कुशलच्या विरुद्ध या ठिकाणी आक्रमण करण्यात आलं, हल्ला चढवण्यात आलेला आहे. यतीन जो सलामीला आला आणि यतीन कडून आता जरूर खरं तर मोठ्या खेळीची अपेक्षा आहे, कारण त्याची साथ लवकर सोडली विकीनं, बन्सीन आणि मोनिशनं. आशिष आणि यतीन या दोन खेळाडूंना आता इथून जबाबदारीने खेळावं लागेल. रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्यावरती वाढलेली आहे आणि तो रिस्पॉन्सिबल खेळ आता यतीन येथे साकारणार का. सुरुवात तर त्यानं केली आहे दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना, कारण मोठं टार्गेट आहे आणि ते चेझिंग करताना प्रत्येक ओव्हर मागे जवळपास 12 धावा जोडायच्या होत्या. 4 धावांचा ऍडव्हान्टेज त्यांना मिळाला. येथे पेनल्टी होती प्रतिस्पर्धी संघाला. थोडासा खाली राहणारा बॉल हा पॉलीवर घेऊन लॉफ्ट करायचं होतं, परंतु थोडासा खाली राहणारा चेंडू आणि याचबरोबर दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपन्न झाला. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. टीमची टोटल तुम्ही पाहताय स्कोर कार्डवरती झाली आहे 23 उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 25 धावा विजयासाठी अजूनही दूर आहे. षटकांचा खेळ संपन्न झाल्यात. धावा धावफलकावरती 23 आहेत. 25 धावा पाहिजेत. 25 48 ला येणारे 12 बॉल आणि 25 धावांची गरज आहे.
12 बॉल आर रिमेनिंग अँड 25 मोर रन टू विन. इथून पहिल्या 2 ओव्हरमध्ये 23 धावा बनवण्यामध्ये यशस्वी राहिला संघ. आदरणीय सुभाषजी तरे यांना आपण येथे सन्मानित करत आहोत. उपस्थित मान्यवरांमध्ये सुभाषजी तारे साहेब उपस्थित आहेत. मी नितेश पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्थितांना सन्मानित करावं. आणि दरम्यान आपण पाहू शकता या ठिकाणी योगीजी हजारे व त्यांचा संपूर्ण ताफा या स्पर्धेमध्ये मॉर्निंग सेशनला या स्पर्धेचा आनंद घेताना आपण बघितलं. आणि आपण आलात, मी आपलं पुन्हा एकदा शतशः आभार व्यक्त करतोय आयोजकांच्या वतीनं. सुभाषजी तारे यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. येणाऱ्या 12 बॉलमध्ये आता इथून 25 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्याकरिता. समीकरण खरं तर थोडंसं कठीण दिसतं, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतीच धावसंख्या कठीण नाही आहे आणि कोणतीच धावसंख्या सोपी सुद्धा नाही आहे. कारण ह्या खेळामध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल होत नाही तोपर्यंत कोण जिंकलेला आहे हे सांगणं कठीण असतं. म्हणून इथून आता तो लढाऊपणा दाखवावा लागेल. पॉझिटिव्ह ॲप्रोच, तो पॉझिटिव्ह माइंडसेट येथे दाखवावा लागणार आहे. थर्ड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी बॉलिंग मार्कवर येतोय. ओव्हर द विकेट, फुल टॉस, स्विंग केलं ऑन साईडला, स्क्वेअर लेगच्या पलीकडे भिरकावून दिलाय आशिषनं हा बॉल सीमा पार. येतोय दमदार षटकार. दीपकचा आणि थेट भिरकावून दिल्या स्क्वेअर लेगच्या पलीकडे येणारा उत्तुंग सिक्सर आशिषच्या बॅटमधून. चर्चा तीच करत होतो की पार्टनरशिप एक चांगला स्टँड आता इथे देणं गरजेचं आहे आणि तो स्टँड देण्याचा प्रयत्न केलाय दीपक. वन्स अगेन पुन्हा समोर लॉफ केलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, वन मोर बिग हिट, आणखी एक धमाकेदार हिट, षटकार. भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब, अर्थातच बाळामामांच्या निकटवर्तीय वन मॅन शो 22 सरपंच नितेशदादा पाटील. आणि आज त्यांच्या स्पर्धेमध्ये त्यांच्या वतीने पारितोषिक देखील आता लावण्यात आलेलं. लागोपाठ 3 चौकार, लागोपाठ 3 षटकार आणि विकेट हॅट्रिक. जर कोणता खेळाडू कंप्लीट करेल, संपन्न करेल संपूर्ण स्पर्धेमध्ये फायनल मॅच होईपर्यंत त्या खेळाडूस 500 रुपयांचा कॅश प्राइज नितेशदादा पाटील यांच्याकडून दिला जाणार आहे. लागोपाठ 2 सिक्सर आले आणि या मॅचमध्ये आता पूर्णपणे मजबूत पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला, धावा करण्याचा प्रयत्न केला. आता सध्या तरी बॅटर आशिषनं, साविंद्रा स्पोर्ट साविंद्रानं. दीपकचा पहिला बॉल फुल टॉस होता, त्याच्यानंतर पुढे टाकला, ओव्हर पिच होता आणि त्याच्यावर समोर लॉफ्टेड हिट आपल्याला बघायला मिळाला. तिथे लागोपाठ 2 सिक्सर आले आणि आता दबाव पूर्णपणे अन्वी एंटरप्राइजेस खांडपेवरती बघायला मिळतोय. काल एक सामना आठवतोय मॉर्निंग सेशनला जिथे 57 धावांचा पाठलाग देखील करण्यात आला होता, ज्यावेळेला मायू 11 दामणगाव संघानं तो पाठलाग केला होता. म्हणून या मैदानावर धावा वेगानं चेस होत आहेत. पुंडासच्या विपक्षामध्ये चावे, यानंतरची लढत तुम्हाला बघायला मिळेल. येणाऱ्या 10 बॉलमध्ये आता इथून 13 धावांची गरज आहे. 35 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. लावली अपील, जोरानं अपील त्या ठिकाणी करण्यात आले. पंच सहमत नाहीयेत आणि लागोपाठ 2 सिक्सर नंतर आता इथे दीपक कमबॅक करतोय. परंतु अजूनही दोन्ही पंच डिस्कस करतायत, एकमेकांसोबत चर्चा करतायत आणि त्याच्यानंतर आपल्यापर्यंत निर्णय येणार की बॅटर सेफ आहे की आउट आहे. दोघांमध्ये आता जरूर ती चर्चा सुरू झाली. पंच भाऊ पाटील सर, म्हात्रे सर आणि आज सुरेश खरत सर देखील या स्पर्धेमध्ये आलेले आहेत. कालही चांगली पंचांची कामगिरी आपल्याला बघायला मिळाली. नॉट आउट, अगदी जागेवरून निर्णय म्हात्रे सरांनी दिला आणि पुढचा बॉल आता इथे दीपक. फुल टॉस, चुकीचा बॉल आहे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही.
बॉल सरळ लॉंग ऑन, वाईट इस्ट लॉंग ऑनच्या पलीकडे येतोय. सिक्सर. वन साइड खेळ, वन साइड हिरो आता इथून म्हणावा लागेल चाविंद्रा स्पोर्ट चाविंद्राचा आशिष. सुरुवात केली यतीननं, आता इथून जबाबदारी घेतली आशिषनं. 7 धावांची फक्त गरज आहे. बॉल शिल्लक आहेत ते 8. लेस रन बॉल इक्वेशन. मोठं टार्गेट वाटत होतं, परंतु आपण चर्चा केली ना की क्रिकेटमध्ये कोणतीच धावसंख्या मोठी नाही, कोणतीच धावसंख्या छोटी नाही. यावेळेला बॅटची कडा होती, मागे बॉल आलाय, विकेट किपर बीट झाला. इथे वेगवान बॉल होता आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळते. एका धावेने स्कोर पुढे गेला. तर एकेका धावेने आपण जिंकू शकतो हे माहिती पडले फलंदाजांना. त्याच्यामुळे आता इथून जास्त रिस्क घेण्याचा प्रयत्नही केला जाणार नाही असं वाटतंय, कारण एका धावेने स्कोर 42 वर गेले. 7 बॉल येणं बाकी आहेत आणि 6ची गरज आहे. चेंडू आता जास्त आहेत धावांपेक्षा आणि त्याच्यामुळे तो पूर्णपणे दबाव आता इथून फलंदाजांवरून कमी झालेला आहे. दीपक तयार. 6ची गरज. फुल टॉस होता, ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. डेरेकेटची गरज होती. ओव्हर थ्रो झालाय आणि आता 2 धावा तिथे मिळतील आणि ओव्हर थ्रो आणि याच बरोबर बॉल सर सीमा पार. सर किती धावा आहेत? 5 धावा आहेत. त्याच्यामुळे ह्या 5 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत, म्हणजेच एका धावेची गरज आहे. स्कोर आर लेवल. एका धावेची आवश्यकता असलेला सामना जिंकण्याकरिता 47 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात आणि आता ओम शेंडे आला गोलंदाजी करण्यासाठी. फलंदाजांनी खूप चांगलं काम केलं होतं. पंच केला बॉल हवेत. विजयी फटका आणि हा विजयी चौकार येतोय यतीनच्या बॅटमधून. मॅच फिनिश. सामना जिंकलाय चाविंद्रा स्पोर्ट चाविंद्रानं. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप खूप अभिनंदन अँड हार्ड लक अन्वी एंटरप्राइजेस खांडपे. सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी आपण लगेचच देऊया. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू खरं तर 2 दावेदार होते, परंतु सुरुवातीला ज्या वेगानं धावा बनत होत्या त्या धावा कुठेतरी थांबवल्या यतीननं. फक्त शेवटच्या ओव्हरमध्ये 8 धावा खर्च केल्या आणि बॅटिंग करत असताना देखील त्याच्या बॅट